हरिओम. मी डॉक्टर अंजली विराज चव्हाण. आमचं अंमळनेरमध्ये एक छोटंसं मॅटर्निटी होम आहे आणि बापू कृपेने बऱ्यापैकी चांगली प्रॅक्टिस आहे. साधारण 3-4 वर्षीपूर्वीचा हा अनुभव आहे माझा, की माझ्याकडे एक पेशंट डिलिव्हरीसाठी आली आणि ती ऑब्स्ट्रक झाली. मग तिचं नॉर्मल होणार नव्हती म्हणून सिझेरियनसाठी आम्ही तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं आणि तिचं सिझेरियन सुरू झालं. सिझेरियन सुरू झाल्यावर ऑपरेशनच्या मध्ये स्पायनल दिला जातो. सिझेरियनच्या स्पायनल दिल्यानंतर तिचं BP एकदम कमी होऊन गेलं. ती हायपरटेन्शनमध्ये गेली. त्यामुळे तिचं एकदम पल्स आणि ते रेकॉर्ड होत नव्हतं BP. माझा ॲनेस्थेटिस्ट जो आमचा आलेला होता तो टेन्शनमध्ये होता, पण त्यांनी पटापट तिला रिसक्सिडेट केलं आणि बाळ काढायला लावलं बाहेर. लवकरात लवकर बाळ काढा म्हणजे मग लवकर तिचं BP वरती येईल. अशा दृष्टीने आम्ही बाळ काढलं. पेडियाट्रिशियनकडे दिल्यानंतर ते बाळ पण थोडंसं सफोकेट झालेलं. बाळ पण लवकर रडत नव्हतं आणि त्याच वेळेस अगदी त्या क्षणी जे लेबर रूम आहे त्याच्या पुढे OT आहे, OTतनं बाळ काढलं आणि लेबर रूममध्ये त्या बाळाला रिसक्सिडेट करत होते. त्या क्षणी माझ्या लेबर रूममध्ये बापूचा फोटो आहे. एक कपाट आहे, त्या कपाटामध्ये काचेची फ्रेम असलेला बापूचा फोटो होता. तो खळकन खाली आला आणि फुटला. दरवाजे बंद होते आणि कपाटाचे दरवाजे बंद असताना तो बाहेर कपाटाच्या बाहेर आला आणि फुटला आणि खाली पडला. काचा झाला सगळीकडे. माझे सिस्टर लोक घाबरले. आधीच पेशंट सिरियस, बाळ सिरियस, हे मध्येच काय, इतके घाबरले सगळेजण. पण त्या 5 क्षणामध्ये काही नाही, बाळ रिसक्सिडेट केलं. पिडियाट्रिशियनने ते रडायला लागलं. इकडे सर्जनने पण कव्हर केलं सगळं आणि ॲनेस्थेटिस्टने पण कव्हर केलं. आईची तब्येत, बाळ पण सुखरूप आणि आई पण सुखरूप. तिचं BP पण स्टेबल झालं आणि बाहेर आल्यानंतर आम्हाला कळेना की हे असं काय घडलं. मी बापूकडे बघितलं आणि मग मला असं वाटलं त्या क्षणी की बापूने असं सांगितलं की मी नुसतं फोटोत नाही आहे, मी आता तुमच्याकडे प्रत्यक्ष आलेलो आहे. हे तोडून, हे कपाट उघडून, काच फोडून मी बाहेर येऊन मी तुम्हाला मदत केलेली आहे ही. आणि ह्याच्यातनं तुमचं बाळ पण सुखरूप राहिलं आणि आई पण सुखरूप राहिली. आणि ते मी जेव्हा असं एक्सप्लेन केलं माझ्या कंपाऊंडर सिस्टर्सना, तेव्हा त्यांनी तो वेगळा एक ॲटिट्यूडने बघितलं त्या अनुभवाकडे की नाही, बरोबर सांगताय मॅडम, की इथे बापू सक्रिय झाला आहे, तो नुसतं फोटोत नाही आहे, तिथे तो सक्रिय होऊन तिथे उभा आहे बापू. हे त्या दिवशी त्यांनी अनुभवलं. आणि ह्या अनेक अशा माझ्याकडे कॉम्प्लिकेटेड केसेस होतात आणि अनेकदा माझ्या पेशंट लेबर रूम आणि OT माझी अशी अटॅच आहे, त्यांच्यामध्ये काचेचे दरवाजे आहे. तर बरेचदा माझे पेशंट, मी टेन्शनमध्ये असते, बापूचं नाव घेत असतं, बरेचदा मला विचारतात की ते दाराजवळ कोणतरी उभं आहे मॅडम. मग तिथे त्यांना मी सांगते की माझा गुरु आहे ना, जेव्हा मी टेन्शनमध्ये असते ना, तो माझ्या मागे उभा असतो म्हटलं. त्यांना पण मग असं वाटायला लागलं की आता की जेव्हा पण मॅडमच्या हॉस्पिटलमध्ये जातो आम्ही डिलिव्हरीसाठी किंवा ह्याच्यासाठी, तर त्यांना असं वाटतं नाही मॅडम बरोबर, मॅडमचा गुरु पण आहे, त्यामुळे आपण सेफ राहू या हॉस्पिटलमध्ये. आणि अशा प्रकारे जेव्हापासून बापूंनी माझ्या घरी आलेले आहेत, आमचे बापूंचं पाद्यपूजन केलेलं आहे आम्ही 2001मध्ये, तेव्हापासून आमची प्रॅक्टिस पण चांगली वाढत गेली. आम्हाला कधी मागे बघून वळायची अशी वेळ आणली नाही बापूंनी. त्यामुळे आम्ही खूप खूप अंबज्ञ आहोत. बापूराया, असेच आमची काळजी, असेच आमच्यावर ठेव लक्ष, आणि वी लव्ह यू डॅड.